नमस्कार मित्रांनो, आपल्या शिवम ॲग्रो मराठी युट्यूब चॅनलमध्ये मी शैलेश तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती मी नेहमीच शेतीपूरक व्यवसाय आणि त्या संबंधीमध्ये नाविन्यपूर्ण व्हिडिओ भरातून तुम्ही उत्तम प्रतिसाद देताय, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. तर मित्रांनो, आज मी अशाच पद्धतीने एक नवीन विषय आपल्यासाठी घेऊन आलोय. तरकारी है तो तरक्की है असं म्हणत काही शेतकऱ्यांनी स्वतःचं नशीब आजमावलं आणि मालामाल झाले. ऊस पट्ट्यामधील शेतकरी सुद्धा आता या तरकारी आणि फळबागांच्या शेतीकडे आकर्षित होताना दिसत आहेत. आज आपण अशाच पद्धतीने दौंड तालुक्यातील कडेठाण या ठिकाणी ऊस पट्टी आणि खाजगी मिळून असे 4 कारखाने असणारा हा दौंड तालुका, तसेच हजारोच्या संख्येने गुराळ घरं आहेत. 12ही महिने ऊसाची तोड केली जाते. इतक्या जास्त प्रमाणामध्ये ऊस क्षेत्र असणाऱ्या तालुक्यामध्ये सुद्धा काही शेतकरी आता तरकारी आणि फळ शेतीकडे वळताना याच ऊस शेतीला फाटा देऊन पेरू या पिकाकडे वळलेले कडेठाण येथील शेतकरी जाधव कुटुंबीय, त्यामध्ये पिंटू जाधव असतील किंवा ज्ञानेश्वर जाधव असतील, त्यांच्या शेतामध्ये आपण आज आलोय आणि आपण आज त्यांची पेरू शेतीबद्दल त्यांची काय माहिती आणि ते या पिकामध्ये कशा पद्धतीने या पिकाची लागवड केली आणि या संबंधीमध्ये त्यांचं काय आज आपण त्यांच्याकडून पाहणार आहोत. व्हिडिओ इंटरेस्टिंग होणार आहे मित्रांनो, शेवटपर्यंत पहा. आवडल्यास लाईक करा, तर शेतकऱ्यापर्यंत पाठवा. आणि पेरू लागवड खरंच फायद्याची आहे का, जे आपल्याला दाखवलं जातंय ते सत्य आहे का, हे शोधण्याचा आपण आज प्रयत्न करणार आहोत. अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याकडून जाणून घेणार आहोत की खरंच पेरू पिकाची काय परिस्थिती सध्या मार्केटमध्ये, आणि आपण जे पाहतोय व्हिडिओमध्ये किंवा रविराज साबळे सारख्या शेतकऱ्यांकडून आपल्याला पेरू पिकातून त्यांनी कशी प्रगती केली ह्या यशोगाथा आता पाहिल्यानंतर बरेच शेतकरी या पेरू पिकाकडे वळालेले दिसत आहेत. मग खरंच या पेरू पिकातून तसं परवडत आहे का, आणि सध्या ह्यांना काय अनुभव आले त्याचा आपण यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर सर नमस्कार, आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. नमस्कार. तुमचा परिचय द्या प्रेक्षकांसाठी, आणि तुम्ही या ऊस पट्ट्यामधल्या शेतकऱ्यांमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोग केलाय किंवा ह्या पिकाकडे तुम्ही कसं वळाला हे आम्हाला प्रेक्षकांसाठी याची माहिती द्या. नमस्कार, माझं नाव तुकाराम बबनराव जाधव, मुक्काम पोस्ट कडेठाण, तालुका दौंड, जिल्हा पुणे. कंटिन्युअस लावून रानं खराब झाल्यामुळं आम्ही पेरूचं म्हणजे म्हणलं की पेरू लावा, तर त्या हिशोबाने आम्ही पेरू लागवड केली. म्हणजे थोडक्यात सरांचं म्हणणं असं आहे की वारंवार ऊसाची पिकाची शेती कायम ऊस घेऊन आणि पाण्याचं प्रमाण जास्त वापरून आहे ना, जमीन जरा चिकट व्हायला लागली. मग आता काय बदल करावा या अपेक्षेने त्यांनी आता पिकामध्ये काहीतरी बदल असावा म्हणून पेरूची निवड केली. तर सर हेच आपल्याला जाणून घ्यायचंय, किंवा पेरूच का पण 12 वर्ष तरकारी केली. तरकारी आपल्याला लेबर चार्ज आणि ती कॉस्ट वाढल्यामुळं आपल्याला तरकारीत म्हणजे पैसे राहत नाहीत शिल्लक. म्हणून आपण काय केलं की बाबा आता पेरूचे चांगले बाबा पैसे होतात म्हणून आपण पेरूकडे वळलो. तर आता आपण त्या हिशोबाने आपण पेरू लावलं. बरं, म्हणजे तरकारीमध्ये मजुरांचे वाढलेला खर्च आणि कीटकनाशक आणि खत यांचा वारेमाप खर्च, ह्या गोष्टी सुद्धा म्हणजे मित्रांनो की ऊस शेतीला कंटाळून लोकांनी तरकारीकडे वळण्याचा प्रयत्न केला. तरकारी करतोय त्याचा जे बाजारभाव आहे त्याचा जे चढ उतार आहे आणि कॉन्स्टंटली द्यावा लागणारी मजुरी असेल किंवा उत्पादनाचा खर्च असेल, या गोष्टी आता शेतकऱ्यांना परवडण्याचं झाल्यात. त्यामुळे आता शेतकरी नवीन प्रयोग करतोय. तर मग ऊसापासून लोक तरकारीकडे आली आणि तरकारीकडून हे आता फळ शेतीकडे येण्याचा प्रयत्न केला, किंवा याच्यामध्ये काय आहे हे शोधण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. तर सर आता हे पेरूची किती लागवड केली तुम्ही? हे आपण 1.5 एकरावरती लागवड केलेली. म्हणजे आता प्रायोगिक तत्वावर सुरुवातीला तुम्ही 1.5 एकरावर प्रयोग केला. तर सर मला अजून एक जाणून घ्यायचंय की याच्यामध्ये कोणत्या जातीची लागवड केली तुम्ही? ह्या आता आपल्याकडे 3 जाती होत्या, तर त्यातून आपल्याला एक जात निवडायची. कोणता? हे आपण आता पिंक तायवान लावलेलं आहे. ओके, पिंक तायवान. ओके, म्हणजे 3 जाती कोणत्या सांगता येतील? एनआर आणि रेड डायमंड आणि पिंक तायवान. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही 3 मध्ये तुम्ही पिंक तायवानची निवड केली. म्हणजे का, म्हणजे ह्याच्यात काय खासियत आहे ह्या आपल्या मार्केटला ही खपलं जात आहे. ही जात आपण ह्यासाठी निवडली की बाबा हे बाजारपेठेत आपल्याला ह्याला मागणी जास्त आहे आणि ह्याचं उत्पन्न जास्त निघतं. म्हणजे बाकीच्या व्हरायटींपेक्षा ह्याचं उत्पन्न
म्हणजे बाकी व्हरायटीच्या तुलनेमध्ये जास्त जास्त उत्पन्न आहे. हा. ओके. जास्त उत्पन्न निघाल्यानंतर आणि बाजारभावामध्ये काय फरक असतो का की बुवा ह्या जातीचा पेरू? बाजारभावामध्ये फरक असतो. हा. उत्पन्न वाढलं हा, की हा. तुमचे म्हणजे म्हणजे कमी मिळाला थोडा दर तरी चालतो. चालतो. ओके 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 ठीक आहे. म्हणजे इतर पेरूच्या जातीच्या तुलनेमध्ये उत्पादन जास्त निघते. म्हणजे दर थोडा कमी अधिक असला तरी चालेल, परंतु उत्पादन जास्त निघलं तर आपल्याला अधिक नफा होईल हे हेतूने त्यांनी तैवान या जातीची निवड केली. सर आता हा 1.5 एकराचा प्लॉट आहे. आता मला एकरी हिशोबाने सांगा की एकरी किती रोपं लागली तुम्हाला? आपली ह्याच्यात 1 एकरामध्ये 1000 रोप बसलेला आहे. म्हणजे 1.5 एकरात 1,500. 1.5 एकरात 1,500. नर्सरी कुठून आणलीत आणि त्याचा किती खर्च आला हे मला जाणून घ्यायचं. हे आपण इंदापूरवरून रोप आणली. बर. हेगडे सरांकडून. बर. 20 रुपये रोपाप्रमाणे रोप मिळलं होतं. म्हणजे जागेवर की जागे- आणून आणलं? नाही इथं दिलं त्यांनी म्हणजे आपल्याला. पोच पोच. 20 रुपये 20 या रुपये. दराने त्यांना रोप मिळालं. बरं. आणि लागण केली म्हणजे त्याची तारीख कळू शकेल का आपल्याला? हे आपण जून मध्ये लागण केलेली आहे. जून 24 ला. जून 2024 मध्ये लागवड केली. लागवडीपूर्वी काही विशेष काळजी म्हणून किंवा मशागत मधून पेरू लागवड करायची म्हणून काय विशेष काय खर्च किंवा काय केलंय का मशागत? मशागत उद्या जरी कुणाला लागवड करायची असेल तर त्यांनी काय केलं पाहिजे असं? मशागत आपण पहिले नांगरणी केली, म्हणजे डबल नांगरणी केली, कल्टिवेटर मारला, रोटर मारला. हा. त्याच्यानंतर बेड सोडवले. बर. बेड सोडवल्यानंतर त्याच्यानं आपण म्हणजे बेडला आपण खत भरून घेतले. बर. म्हणजे बेसल डोस. त्याच्यामध्ये काय काय केलं होतं बेसल डोस मध्ये? बेसल डोस म्हणजे थोडं रासायनिक, शेणखत, कोंबड खत. ओके. म्हणजे तुम्ही थोडस जैविक खत आणि हा. थोडी रासायनिक याचा ठीक आहे. मेळ करून कारण जास्त रासायनिक आपण वापरून शेतीचा पोत खराब होत चाललेला आहे. म्हणून तुम्ही आपलं थोडं जैविक, ओके. कारण आता टोटली आपण जैविक केलं तर जैविकवर आपल्या शेती चालणार नाही किंवा जैविकला असं म्हणजे मार्केट नाही. हा, म्हणजे म्हणजे कमी खर्च, हा. उत्पादन कमी निघेल. हा. तर मित्रांनो बेसल डोस मध्ये काही रासायनिक आणि काही जैविक खतांचा वापर केलाय. तर शेणखत आणि कोंबड खत सरासरी बऱ्यापैकी लोक वापरतात. ज्या ठिकाणी लोकांना शक्य होईल शेणखत अवेलेबल आहे ते लोक शेणखत वापरतात. तर मित्रांनो की रासायनिक खताचा थोडाफार वापर करावाच लागतो, परंतु शेणखताचा वापर आपण का करतो? की टाकलेली रासायनिक खतं पिकाला मुळाला अपटेक करता यावीत म्हणून आपण शेणखत टाकणं गरजेचंच आहे. जर एखाद्याला शेणखत मिळालं नाही किंवा शक्य नसेल त्यांनी कोंबड खत वापरा, गांडूळ खत वापरा, परंतु पिकांना ह्या सेंद्रिय खतांची जोड तुम्हाला द्यावीच लागेल. त्याच वेळेस पिकाची ग्रोथ व्यवस्थित होते आणि मातीचं आरोग्य चांगलं राहायला मदत होते असं आपल्या त्यांच्या बोलण्यातून येतं. तर सर मला आता जाणून घ्यायचं ही किती बाय कितीची लागवड आहे? ही आपण लागवड 10 बाय 5 वर केलेली. आता बऱ्याच ठिकाणी 6 बाय 7 किंवा 7 बाय 5 अशी लागवड ऐकली मी. तुमच्याकडे एवढं अंतर म्हणजे 10 बाय 5 अंतर ठेवण्याचं म्हणजे काय विशेष काय कारण किंवा काय म्हणजे तुम्हाला वाटलं की बाबा अंतर जास्त ठेवावं असं वाटतं? आपल्याला आंतर मशागतीसाठी अंतर आपण जास्त ठेवलंय. आणि म्हणजे याच्यामध्ये काय दुसरं पीक घेण्याचे नियोजन होतं का? नाही आपण समजा पीक पण घेऊ शकतो, पण भविष्यात ज्यावेळेस आपली बाग मोठी आहे बर. त्यावेळेस ज्यावेळेस झाडांची ग्रोथ होईल त्यावेळेस तुम्हाला तिथून म्हणजे फवारणी करताना तुमचा ट्रॅक्टर गेला पाहिजे किंवा तुम्हाला म्हणजे दुसऱ्या फळ्यात तुम्हाला ज्यावेळेस माल तोडायचा आहे त्यावेळेस तुमचं लेबर गेलं पाहिजे. ओके ओके. म्हणजे जाणे येण्याचा थोडीशी मोकळी जागा मिळली पाहिजे. आणि जर उद्या आपल्याला फवारणीची किंवा काही गरज पडली तर आपला छोटा ट्रॅक्टर आहे तो ट्रॅक्टर याच्यामधून गेला पाहिजे, जेणेकरून आपल्याला फायद्याचं होईल की माल वाहतुकीला म्हणा किंवा काय. आणि जास्त जरी कधी ट्रॅक्टर करण्याची वेळ आली तरी त्या सेटिंगला धक्का लागून हे हेतूने तुम्ही थोडासा पट्टा. पण जर रोप कमी लागलं तर उत्पादन पण कमी निघू शकतं. त्या हेतूने तुम्ही काय असा विचार केला नाही का बाबा अंतर वाढवलं तर आपल्याला उत्पादन कमी निघेल? नाही केला त्यावेळेस आपण केला, पण काही गोष्टी माझ्या असे निदर्शनात आहेत की तुमचं थोडे अंतर जास्त असेल तर तुमचं उत्पन्न थोडं वाढतं. तुमचं अंतर जर जास्त असेल तर तुमच्या झाडाची ग्रोथ होती, फळ लागणारे तुमचे जास्त लागतात, फुटवा जास्त होतो आणि फुटवा जास्त त्यामुळे उत्पादन जास्त. म्हणजे जरी आपण जास्त झाडं लावण्याऐवजी एका झाडातून आपण त्या पद्धतीने तेवढं उत्पादन सरासरी गाठू. सरासरी त्यांचं म्हणजे जे निघते त्याच्यापेक्षा 2 टन कमी निघू शकतं, पण तुम्हाला ऑपरेट करायला सगळं सोपं जातं. म्हणजे फळांची काढणी असेल किंवा ज्यावेळेस रोग नियंत्रणासाठी आपण फवारण्या करू, माल वाहतुकीसाठी मजूर जातील त्यावेळेस झाडाची सेटिंग घालू नये किंवा आपल्याला सोपं जावं. आपली 10 बाय 5 ची लागवड केल्याची आपल्याला त्यांच्याकडून समजते.
तर सर आता हे किती आता तुमची जवळजवळ जून 2024 ची लागवड आहे, म्हणजे हा जवळजवळ 1.5 वर्षाच्या आसपास प्लॉट गेलाय. आता याची फळाची विक्री चालू झाली का? हे जे फॉर्म आहेत फळाला बसवलेले, तर हे कधी बसवायची किंवा याचं काही मार्गदर्शन आपण नवीन शेतकऱ्यांसाठी करू हे शकता? आता आपण नवीनच ह्या क्षेत्रामध्ये असल्यामुळं आपण काय केलं हा. की बाबा आम्हाला एक उत्सुकता होती की हा. फळ धरल्यावर किती दिवसात येऊ शकतं, म्हणून आम्ही ही बाग 8 महिन्यात चालू केली ती. ओके. तर आपण स्टार्टला आपण थोडंच लावलं होतं, म्हणजे एक 10,000 फॉर्म आपण स्टार्टला लावले होते. हा. तो माल आपला काढून घेतला आपण. सुरुवातीला हा जे म्हणजे आले एक होते आपल्याला ते. हा ओके. आता त्याच्यानंतर मग काय झालं, ते 10,000 फॉर्म लावल्याच्या नंतर परत वर माल लागला. हा. आता वर माल लागला तर तो आपल्याला सोडून द्यायचा वाटला, म्हणून आपण परत आता जस्ट आपण त्याला 40,000 फॉर्म लावले. ओके. म्हणजे आतापर्यंत तुम्ही 10 आणि हे 40 हा, 50 10 समजा तो 10 तो माल निघून गेला, तो त्याचं काय आपण क्वांटिटी किंवा काय आपण हे नाही केलं. कोणत्या किती दराने गेला किंवा कुठे? तो तो आपला त्यावेळेस गेला, स्टार्टला आपण ज्यावेळेस चालू केलं त्यावेळेस 50 रुपये गेला, नंतर 40 रुपये, नंतर 30 रुपये, नंतर 25 रुपये, 20 रुपयांनी गेला. म्हणजे 10,000 सुद्धा एवढ्या हो. दराची तफावत झाली. हो. तर मित्रांनो, आता ह्या इंटरेस्टिंग आहे थोडासा विषय आणि खऱ्या मुद्द्याकडे आपण येतोय. शेतकरी आता ज्या अपेक्षेने पीक केलंय तिथपर्यंत पोहोचतोय का हे आता आपल्याला जाणून घ्यायचंय. आता यांच्या सांगण्यातून जे आलंय की सुरुवातीची जे 10,000 फॉर्म बसवले होते, म्हणजे 10,000 फळं विकली, ती जवळजवळ 4 भावांनी विकली. म्हणजे काही 50 रुपयांनी, काही 40 रुपयांनी, काही 30 रुपयांनी, अगदी 25 रुपयापर्यंत विक्री करावी लागली. म्हणजे त्याची सरासरी आपल्याला 25 रुपये बसणार आहे, हा. कारण तुम्ही तो माल 20 रुपयाने पण गेला ना. काही 20 रुपयांनी पण गेलाय. तो सरासरी म्हणजे नगाच्या क्वालिटी, म्हणजे मालाच्या क्वालिटीमुळे हा फरक झालाय का नाही, नाही. बाजारपेठेतच? बाजारपेठेतच मार्केट डाऊन 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 होत चाललं. ओके ओके. म्हणजे मित्रांनो समजून घ्या की असं नाहीये की मालामध्ये फरक होता म्हणून दरामध्ये तफावत झालीये. हे सुरुवातीला जो बाजार होता तो हळूहळू कमी होत गेलाय आणि मालाची क्वालिटी तीच आहे, तरी सुद्धा रेटमध्ये इतका तफावत आहे की आता आपल्याला यांच्याकडून माहिती मिळाली की खरंच पेरू उत्पादक शेतकऱ्यांनी विचार करण्याची गोष्ट आहे. तर मित्रांनो, ह्या दरामधली तफावत शेतकऱ्यांच्या अगदी उत्पन्नामध्ये फरक करत असते. त्याच्यामुळे कोणत्याही बाजारपेठेमध्ये कोणतंही पीक असू द्या, तर त्याचा जर बाजार भाव जर स्थिर राहिला नाही तर नफ्यावरती 100% परिणाम होतो. आणि स्थिर उत्पन्न मिळण्यासाठी, खात्रीशीर उत्पन्न मिळण्यासाठी आपल्या मालाला भाव असणंच गरजेचं आहे. सरांकडून जाणून घेऊ की आतापर्यंत तुम्ही जे 10,000 विकलेत याच्यामध्ये तुम्हाला काही नफा खर्च याचा काही ताळेबंद तुम्ही आतापर्यंत लावलाय का? आणि किती आतापर्यंत किती खर्च झाला? लागवडीपासून आतापर्यंत 2 ते 2.5 लाख रुपये खर्च झाला. 2 ते 2.5 लाख रुपये खर्च झालाय. हो. म्हणजे आता जे म्हणजे आतापर्यंत तुमचे झालाय, मशागत म्हणजे पासून रोपांच्या मशागत खरेदी असेल, पूर्व मशागत असेल आणि चालू मध्ये 1.5 वर्षामध्ये आतापर्यंत 2 ते 2.5 लाख, म्हणजे आता पूर्ण 2.5 लाख रुपये धरायचे, एक 2.5 लाखाच्या आसपास खर्च झालाय. मित्रांनो, भांडवली गुंतवणूक थोडी जास्त आहे असं वाटतंय मला, कारण कोणतीही पिकाचा आपण जर विचार केला, ह्याची गुंतवणूक जी तुमचे फोम आणि हे आहे ह्याला जास्त पैसे लागतात तुम्हाला. फोमचं एका नगाची काय किंमत आहे? एका फोमची एका नगाची 50 पैसे किंमत आहे आणि त्याची कॅरी बॅग जी आहे त्याची 50 पैसे किंमत, म्हणजे ह्या दोन्हीला 1 रुपया खर्च आहे. पेरूचं डंक माशीपासून संरक्षण व्हावं, मेन ह्याचं जे कारण आहे ना तेच आहे की बाबा तुमचं कीड आहे कुठली ती पेरूवरती जाऊ नये, एकदा पेरू तयार झाला. आता आपलं समजा ओपनला झाड आहे, तर समजा ही ओपनला फळ आहे, कुठलं समजा काही फळ आहे, ह्याला तुमचं कुठलं कीटक येऊन डंक मारणार, माशी डंक मारणार किंवा मवा पडणार, तर एकदा फॉर्म लावल्याच्या नंतर तुम्हाला त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही. पण आता विचार करण्याची गोष्ट आहे, 1 रुपया एका नगाचं जर वेस्टर्नचाच खर्च येते, म्हणजे त्याला काय होऊ नये, म्हणजे अगदी पिकाची काळजी म्हणून आपण त्याला एका नगाला 1 रुपया आपल्याला लागतो. म्हणजे जर सरासरी आपल्याकडे यांच्या हिशोबाने जर म्हणलं तर एकरी 1,000 झाड आहेत. ओके, 1,000 झाडांना सरासरी फळ लागतंय 1 वर्ष आतापर्यंत तुमचा? आतापर्यंत म्हणजे आपलं आता बाग हे नवीन आहे, आपण अजून छाटले नाही. आतापर्यंत आपण एका झाडाला 25-30, काही झाडांना 35, काही झाडांना 20 असे फॉर्म लावलेले आहेत. म्हणजे सरासरी एका झाडाला 25-30 पर्यंत लावले. मग 1 रुपया एकाला, म्हणजे एका झाडाला 30 रुपये तो एक्स्ट्रा तुम्हाला फळ माशीचा डंक होऊ नये तो खर्च आहे. अजून
व्यवस्थित फळ आणि राहण्याकरता तो खर्च त्याला तुम्हाला. बांधायला खर्च आहे, म्हणजे हा मजुरीचा खर्च आहे. मजुरीचा खर्च. म्हणजे परत त्याला मजुरीचा खर्च हा जरा थोडासा कॉस्टिंग पेरूचं हे जास्तच आहे. पेरूमध्ये ही कॉस्टिंग जास्त आहे. ओके. म्हणजे बाकीचं खत आणि याचं व्यवस्थापन कमी आहे, परंतु त्याची निगा राखायला लागते खत जास्त. तुम्हाला लागणारच आहे. हा, हा. तुम्हाला म्हणजे कुठलंही झाड असेल तर त्याला तुम्हाला म्हणजे त्या गरजेनुसार तुम्हाला गरजेनुसार त्याला ते सोडावेच लागतात. सोडावंच लागतं. परंतु पिकाची राखण जास्त आहे याच्यामध्ये. हा एक महत्वाचा विषय आहे की याचं सुद्धा कॉस्टिंग आहे आणि फक्त याचं कॉस्टिंग आहे असं नाहीये. कोणतंच कॉस्टिंग आहे असं नाहीये. तर याची बांधण्याची मजुरी वगैरे आहे. तर हे कधी असं गळून पडतंय किंवा असं काय होतं हो, का पडतं याच्यामध्ये? ना. अच्छा. हो, ते पण तुमचं नुकसानकारक जास्त आहे. टेम्परेचर असेल तर तुमचं फॉर्म गळून पडतो किंवा बाबा बुरशी झाली हा. त्यातून पण गळून पडू शकतो. पण मला ह्या जे बुरशी होणं आहे तुम्ही जे म्हणताय किंवा माशीला डंक होणे समजा त्याचं संरक्षण होऊ शकतं, माशीला हो. जाऊ शकत नाही. पण याच्यामध्ये पण बुरशी किंवा काही वातावरणाचा परिणाम या पिकावरती होतो का ह्या प्लॅस्टिकमुळे किंवा असं काय? प्लास्टिक मुळे नाही होत. मग आपण काय करायचं, समजा आपल्याला आता फॉर्म लावायचा त्यावेळेस आपण बुरशीनाशकची फवारणी घेऊन टाकायची पहिले 1-2 दिवस आधी. बरं. त्यानंतर फॉर्म बसवायचं. त्यानंतर फॉर्म बसवायचा. अच्छा, किती वेळा लावावं लागतं असं तुम्हाला वाटतं किंवा 2 महिन्यानंतर 3 महिन्यानंतर? अरे जर एक बार तुम्ही कट नाही केला, बार धरलाच नाही आणि जसे येत आहेत काळ्या किंवा जसे पेरू येतात तसे फॉर्म लावायला सुरुवात केली, तर आपल्याला हे किती दिवस हे निरंतर चालणार आहे? हा, कवर चालणार. तुम्ही जसं फॉर्म लावता मग तुम्ही थोडंसं आणलं की लगेच ह्याला फळ निघते ओके. परत. मग तुम्ही असं कंटिन्यू कवर चालू म्हणजे शकता. जर आता पेरू शेतीचं एक आपल्याला जर आयडियल उत्पन्न घ्यायचं म्हणलं तर आपल्याला नेमकं कटिंग कधी केली पाहिजे किंवा कशा पद्धतीने असलं पाहिजे किंवा कटिंग केल्यानंतर किती दिवसात फळ येतं, म्हणजे ह्याचं नियोजन कसं बसवता येईल आपल्याला? आता हा माल निघून गेला, हा. ह्यानंतर कटिंग करणार आहे. बरोबर. कटिंग केल्याच्या नंतर आपल्याला 3 महिन्यानंतर फॉर्म लावायला माल येतो. कटिंग केल्याच्या कटिंग नंतर केल्यानंतर 3 महिन्याने. महिन्यात फॉर्म लावू शकतो. म्हणजे म्हणजे कळीत एक कळी 2 म्हणजे- महिन्यात चालू होते. हा, असं बारीक माल येतो त्यावेळेस आपण मग ते 3 महिन्यात फॉर्म लावायला येतो हा. आणि माल काढायला आपल्याला 5-5.5 महिने लागतात. म्हणजे कटिंग केल्यानंतर 5.5-6 महिन्यामध्ये माल तुमचा हम्म. पूर्ण तयार होतो. 5-5.5 महिन्यामध्ये. ठीक आहे. म्हणजे हे कटिंग करण्याचे नेमके काय फायदे असू शकतात किंवा तुम्हाला काय वाटतं बाबा कटिंग करणं गरजेचं आहे किंवा जास्ती वेळा कटिंग करणं गरजेचं आहे किंवा किती वेळा केली पाहिजे वर्षातून कटिंग? वर्षातून एकदा कटिंग केली पाहिजे, कारण तुमचे फुटवे तुमच्या म्हणजे झाडात तुमचं झाड ज्यावेळेस वाढेल म्हणजे फुटे वाढते त्यावेळेस तुमचा माल वाढणार. आता जर अशी माल वाढवण्याची आपण पूर्ण तयारी केली, खत माती सगळ्या गोष्टी वापरल्या, पण बाजारभाव जर नाही मिळाला तर ही वाढणाऱ्या उत्पन्नामुळे तुमचं फक्त कामच वाढणार आहे, काम बरोबर उत्पन्न आहे. कुठं वाढणार आहे? उत्पन्न नाही याला वाढणार. काय पर्याय? त्याला पर्यायच नाही ना. हा. ते आता कसं आहे, आपला मार्केटचा जो सिस्टम आहे तो म्हणजे थोडक्यात शेतकऱ्यांच्या बाजूने कुठलंच मार्केट नाही. म्हणजे तुम्ही कांदा घ्या किंवा तरकारी घ्या, तर कांद्याचं तर भयंकर बरोबर आहे. नुकसान झालं. आता समजा हे अन्न आपल्या हातात आहे, आपण मार्केटला घेऊन जाणं हे पण आपल्या हातात आहे, पण दर देणं मार्केटवाल्यांच्या हातात आहे. मित्रांनो, हीच शोकांतिका आहे महाराष्ट्राची आणि देशातील शेतीची. कृषी प्रधान समजल्या जाणाऱ्या आपल्या या देशामध्ये ज्या देशामध्ये 70% जास्त लोक शेतीवर अवलंबून आहेत, ते कष्ट करण्याची तयारी आहे, पिकवण्याची तयारी आहे आणि ते करतातही. फक्त बळीराजा, शेतकरी राजा ही गोंडस नावं देऊन बुलथापांना बळी पाडून त्याच्या खिशात हात घातला जातो. प्रत्येक बांधावरच्या शेतकऱ्याला आता माहीत झाले, पिकवण्याचं आपल्या हातात आहे परंतु बाजारभाव आपल्या हातात नाही. याचं दुःख प्रत्येक शेतकरी काही कॅमेऱ्यात पुढे व्यक्त होत असतील, पण बऱ्यापैकी लोक कॅमेऱ्याच्या मागे याची त्यांचे आलेले अनुभव शेअर करत असतात.